हॅलो, नमस्कार मित्रांनो. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे LNN अकॅडमी दॅट इज लर्न नेक्स्ट नर्सिंगमध्ये. मित्रांनो, काल एक व्हिडिओ बनवला होता की शासकीय नोकरी महाराष्ट्रामधल्या सगळ्या नोकर भरती म्हणजे येणाऱ्या ज्या ॲडव्हर्टाईजमेंट आहेत, फक्त गट डला जर सोडलं तर सगळ्या एक्झाम्स, सगळ्या ॲडव्हर्टाईजमेंट ह्या MPSCद्वारे भरल्या जातील, असा एक व्हिडिओ माझा काल आलेला. त्यावर बरेच कमेंट आले, बऱ्याच गोष्टी मी बघितल्या आणि त्यानंतर मी हा व्हिडिओ बनवतो आहे की तर यामध्ये आपण शक्यतो जे DMAR DHS म्हणजेच जे आरोग्य विभागाअंतर्गतलं ज्या जागा भरल्या जातात, बेसिकली त्याच्यात नर्सिंगच्या असो, फार्मासिस्टच्या असो, लॅब टेक्निशियनच्या असो की एनी अदर पॅरामेडिकल, ओके, सगळ्याविषयी आपण यामध्ये चर्चा करणार आहे. जर MPSC मार्फत एक्झाम झालीच तरच, होणार तर आहेच, अशा विषयी आपल्याला माननीय जे आशिष शेलार जे नेते आहेत, जे मंत्री आहेत, तंत्रज्ञान मंत्री, त्यांनी आपल्याला कालच इन्फॉर्मेशन दिली विधानसभेमध्ये. ओके, सेम याच्यामध्ये आपण बोलणार आहोत की जर झाली तर एक्झाम पॅटर्न कसा असेल आणि GNM आणि BSc नर्सिंगला एक्सपिरियन्स लागेल का, अदर पॅरामेडिकल कॅटेगरी ऑल्सो. लक्षात ठेवा, मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला की जे MPSC आहे याच्यामध्ये बरंच पॅटर्न आणि बाकीच्या गोष्टींमध्ये सुधारणा करत आहे. त्याच अनुषंगाने MPSCच्या बऱ्याच ज्या भेटीगाठी ह्या KPSC केरला पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि जे UPचं पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे यांच्यात भेटीगाठी झाल्यात आणि बऱ्याच गोष्टी MPSCनी त्यांच्या फॉलो करण्याचा विचाराधीन आहे. ओके, तर बघा, आता KPSC विषयी मी बोलायला गेलं तर KPSCमध्ये जे GNM आणि BSc नर्सिंग हे दोन्ही एलिजिबल आहेत, कुठलाच एक्सपिरियन्स वगैरे लागत नाही इथेसुद्धा जरीसुद्धा MPSCनी एक्झाम घेतली तरीसुद्धा जे RR असेल ते DMARच बनवेल आणि DHS बनवेल. ओके, तेच RR फक्त MPSCला फॉलो करायचे आहेत. फक्त MPSC काय होतं, त्यांचा जो पेपर पॅटर्न हे स्वतः डिसाईड करतो. ओके, DMAR DHS फक्त तुम्हाला काय सांगणार की नाही बाबा RR बनवून देणार, आमचे हे RR आहे. GNMला आणि BSCला कुठला एक्सपिरियन्स आपण बघितलेला आहे, DHS असो किंवा DMAR असो, कुठेही GNMला एक्सपिरियन्स लागत नाही. आता तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बघितलं की प्रत्येक ठिकाणी GNMला 2-3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे, BSCला काही अनुभव मागितलेला नाही आहे. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा BSCला विदाऊट एक्सपिरियन्स घेण्यात येतं. ओके, बट GNMला कुठल्या ठिकाणी 1 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे, कुठल्या ठिकाणी 2 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे, 50 बेडेड हॉस्पिटल. तर सेम लाईक दॅट DMAR DHSचे जे RRI रिक्रुटमेंट रेग्युलेशन आहे यामध्ये कुठेही असं दिलेलं नाही आहे की बाबा GNMला 2 वर्षाचा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स हवा. GNM BSc नर्सिंग दोन्ही एलिजिबल आहे, हे सर्वात पहिली गोष्ट लक्षात ठेवा की बाबा मला वाटत नाही की याच्यामध्ये काही चेंजेस येतील. पुन्हा दुसरी गोष्ट की 80 आणि 20 DMARमध्ये आणि 90 आणि 10 हा DHSमध्ये. हा जो क्रायटेरिया DMARने आणि DHSने ठरवलेला आहे तर याच्यामध्ये सुद्धा मे बी काही बदल बघायला मिळू शकतात किंवा नाही पण बघू शकत नाही येणाऱ्या काळामध्ये. हे एक झालं. त्यानंतर याच्यामध्ये क्वेश्चन आला की सर पॅटर्न कसा असेल. आता पॅटर्नविषयी जर बोलायला गेलं तुम्हाला, ओके, पॅटर्नविषयी जर तुम्हाला जर पॅटर्नविषयी जर बोलायला गेलं तर KPSC आहे. मी ऑलरेडी केरला पब्लिक सर्व्हिस कमिशनविषयी सांगितलं, मी तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओ आहे चॅनलवर जाऊन बघू शकता, 2 महिन्यापूर्वीच बनवलेला आहे मी. ओके, तर यामध्ये 110 मार्काचा पेपर असतं यांचं. ओके, तर यामध्ये फुल्ली कसं असतं, नर्सिंगचे क्वेश्चन असतात. आणि दुसरी गोष्ट, जर UPPSC जे आहे यांचे 2मध्ये एक प्रीचा पेपर असतो आणि एक मेन्सचा पेपर असतो, लक्षात ठेवा. ओके, सो प्रीमध्ये जवळपास एक 70% नर्सिंग असतं आणि बाकी 30% जे असतं ते नॉन नर्सिंग असतं. ओके, मेन्समध्ये प्युअरली नर्सिंगचा सिलेबस असतो. तर यामध्ये पण क्वेश्चन आला होता, सर मग आता यामध्ये आम्हाला एक सांगा, जर MPSC एक्झाम घेत असेल तर यामध्ये प्री आणि मेन्स होईल का. तर बाळांनो, मला एक सांगतो की ऑलरेडी MPSC ओव्हरबर्डन आहे. मला नाही वाटत ही सरळ सेवा असणार आहे. कसं असणार आहे, सरळ सेवा असणार आहे. तर सरळ सेवेमध्ये फक्त 1 एक्झाम असते, डिरेक्ट एक्झाम असते आणि ह्या एक्झाममध्ये जे तुमचे मार्क्स असतात त्या बेसिसवर तुमचं मेरिट बनतो अकॉर्डिंग टू द बिंदू नामावली आणि तुमचा जो क्रायटेरिया असतो त्याच्यानुसार. तर मला वाटत नाही की याच्यामध्ये MPSCमध्ये फक्त ही सरळ सेवा असणार आहे, डायरेक्ट रिक्रुटमेंट असणार आहे, ऑनली 1 एक्झाम असणार आहे, कुठलेही याच्यामध्ये इंटरव्ह्यू नसणार आहे, याच्यामध्ये कुठलंही तुमचं स्किल टेस्ट नसणार आहे. डिरेक्टली जे तुमचे मार्क्स भेटतील त्याच्यावर तुमची मेरिट लिस्ट बनेल. ह्या कालावधीला जवळपास MPSCला साधारणतः एक 6 महिने लागू शकतात. एक्झाम झाल्यानंतर, परीक्षानंतर 6 महिन्याचा कालावधी लागू शकतं मेरिट लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट द्यायसाठी, कारण जरा वेळ लागू शकते. तुम्हाला एक सांगतो, आत्ताच एक नर्सिंग क्षेत्रामध्ये, ओके, MPSCद्वारे DMARमध्ये नर्सिंग लेक्चरची, DMARमध्ये असिस्टंट प्रोफेसर, ओके, याचासुद्धा व्हिडिओ लवकर येईल माझा, असिस्टंट प्रोफेसरची 2022मध्ये नर्सिंग कॉलेजसाठी 2022मध्ये एक एक्झाम झाली होती. त्याचा रिझल्ट आत्ता
परीक्षा होऊन बऱ्याच 7-8 महिन्यानंतर याचा रिझल्ट आला आणि रिझल्ट येऊन काल आणि परवा याची सिलेक्शन लिस्ट आली. तर जवळपास हे एक झालं असिस्टंट प्रोफेसरची MPSCमध्ये DMER नर्सिंग कॉलेजसाठी. एक 6 कॅन्डिडेटचे सिलेक्ट झाले. त्याची लिस्ट लवकरच मी तुम्हाला आणि व्हिडिओसुद्धा येईल याच्यामध्ये. ओके. आणि त्याच अनुषंगाने मी सांगतो की जर MPSCनी जर एक्झाम घेतली, पारदर्शकता राहील याच्यामध्ये, फीज एकदम कमी राहील. पॅटर्न तुम्हाला सांगेल की पॅटर्न हे नर्सिंगवर फोकस जास्त राहील त्यांचा, लक्षात ठेवा. बट नर्सिंगवर फोकस राहील एवढं नाही, त्याच्यामध्ये नॉन नर्सिंगसुद्धा असणार आहे. नॉन नर्सिंगसुद्धा राहील, कारण नॉन नर्सिंगमध्ये तुमचं मॅथ आहे, ओके, तुमचं GK आहे, तुमचं मराठी आहे, ओके, आणि इंग्लिश आहे. तर यावर डेफिनेटली हे सब्जेक्ट तर असणारच. किती प्रतिशत असणार आहे जोपर्यंत ॲडव्हर्टाइजमेंट येणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. बट 100% जर KPSC आणि UPPSC जर बघितलं आपण, तर यामध्ये नॉन नर्सिंगला वेटेज फार कमी आहे. नॉन नर्सिंगला वेटेज कमी आहे, लेस पर्सेंटेज आहे, लेस वेटेज आहे, लक्षात ठेवा. मॅक्सिमम वेटेज हे नर्सिंगचं वेटेज असतं. तुम्ही आता नॉर्सेटसुद्धा बघितलं तर नॉर्सेटमध्ये तुम्ही जर बघितलं, नॉर्सेटला पण माहिती आहे की बाबा आपल्याला इथे काही क्लर्क वगैरे उभं नाही करायचे, आपल्याला दुसरं काही करायचं नाही. आपले हे मेडिकल हेल्थ प्रोफेशनलचे लोक आहेत. तर जवळपास 80% हे कसं असतं, नर्सिंगचं सिलेबस असून 20% तुमचा नॉन नर्सिंगचा असतो. सेम लाईक दॅट हाच पॅटर्न तुम्हाला MPSCच्या एक्झाममध्ये बघू शकते. कारण MPSCसुद्धा बघेल ना की इंडियामध्ये वेगवेगळ्या एक्झाम्स होतात, त्याच्यामध्ये नॉन नर्सिंग आणि नर्सिंगचा पॅटर्न जर मेडिकल प्रोफेशनचे लोक येईल त्याच्यामध्ये कुठले थोडं तपासून बघणार, जोडून बघणार, आणि त्याच्यानंतर ते लोक आपला सिलेबस, आपले एक्झाम पॅटर्न डिसाईड करतील. असं नाही की कोणीतरी उचलून धरून येणार की नाही बाबा MPSC आहे तर फक्त मराठी घ्या, इंग्रजी घ्या, नर्सिंग सोडून द्या, नाही, असं नाही. ओके. तर तो एक मोठा पार्ट आहे. तर तुमच्यासाठी एकच अनुभव सांगतो मी तुम्हाला की हा माझा 20 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स मी तुम्हाला देतो आहे. ओके. 20 इयर्स BSc नर्सिंग पासिंग झाल्यानंतरचा 20 इयर्सचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला देतो माझा. ओके. तर यामध्ये मी 125 पासून 100 पासून 60, 40 पासून 40-60 हा वाला सिलेबस मी DMERचा बघितलेला आहे. ओके. तर इथंपर्यंत मी 4-5 ज्या एक्झाम्स मी बघितल्या DMERच्या त्यानुसार मी सांगत आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये MPSCनी जे एक्झाम घेतली तर घाबरण्यासारखं काही नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यास तोच करायचा आहे, सगळ्या गोष्टी तेच करायचं आहे, जे तुमचं चालू आहे तेच करायचं आहे. म्हणजेच तुमचे नॉन नर्सिंग पण करायचं आहे, तुम्हाला नर्सिंग पण फोकस करायचं आहे. ओके. बट ॲडव्हर्टाइजमेंट नंतरच आपल्याला कळेल की कुठला पार्ट जास्त असेल. सध्या जो पॅटर्न आहे तुमचा मराठी, इंग्रजी, ग्रामर वगैरे सगळं ते करा तुम्ही. ओके. आणि सोबतच नर्सिंगसुद्धा वाचा. बट MPSCनी एक्झाम घेतली तर तुम्ही 100% पेपर जरा मिड लेवलचा असेल. ओके. मिड लेवलचा पेपर असेल तर तसं धरून चला तुम्ही की बाबा मिड लेवलचा पेपर असणार आहे. थोडंसं तुमची थेरी क्लिअर असणं गरजेचं आहे. ओके. जर तुम्ही मागे UPSCनी फर्स्ट टाईम नर्सिंगची एक्झाम घेतली होती, ओके, कसली ESICची ESIC नर्सिंग ऑफिसरची एक्झाम, हा पेपर बेस्ट पेपर आहे. हा बघा, तुम्हाला आयडिया येऊन जाणार आहे. डेफिनेटली MPSC UPSCकडूनसुद्धा काही ज्या नर्सिंगच्या पेपर्स आहेत, काय झाले ते पेपर ते मागवेल. डेफिनेटली आपल्याला ESICचा जो पॅटर्न होता त्यानुसार क्वेश्चन पेपर आपल्याला बघायला मिळू शकते. आपण लवकरच ESICचा जो पॅटर्न पेपर झाला होता तो 100% आपण डिस्कस करू आपल्या यूट्यूब चॅनलवर रात्री 10 वाजता लवकरच. ओके. सो लक्षात ठेवा, त्यानुसार मग तुम्हाला तुमच्या येणाऱ्या एक्झामची तयारी तुम्ही करू शकता. सोबतच घाबरू नका. MPSC घेईल तर कसं होईल, काही नाही, डोंगर खूप मोठं नसतं. चालायची सुरुवात ठेवा, कन्सिस्टंट ठेवा, डेफिनेटली एक दिवस तुम्ही ते डोंगर गाठणार. सेम लाईक दॅट 100% तुम्हाला सक्सेस मिळेल. चालत राहा, अभ्यास करत राहा आणि घाई बिलकुल करायची नाही. ओके. फक्त कन्सिस्टन्सी ठेवा, 100% डेफिनेटली होईल. आणि सोबतच लर्न नेक्स्ट नर्सिंगला फॉलो करा. सोबतच LNN अकॅडमी, दॅट इज लर्न नेक्स्ट नर्सिंगचे जे कोर्सेस आहे, DMER नवी संजीवनी बॅच, ही डेफिनेटली तुम्ही परचेस करा. यामध्ये MPSCला शिकवणारे खूप पारंगत आणि एक्सपिरियन्स टीचर, 20-20, 25-25 वर्ष ज्यांचा एक्सपिरियन्स आहे ते लोक यामध्ये मराठी, इंग्रजी आणि गणित, बुद्धिमत्ता तुम्हाला शिकवताना दिसतील. ओके. सोबतच नर्सिंग फील्डमधले सुद्धा 10 ते 15 वर्ष, ओके, ज्यांना एक्सपिरियन्स आहे, बऱ्याच एक्झाम्स क्रॅक केलेल्या आहेत, ओके, ते टीचर तुम्हाला शिकवताना यामध्ये भेटेल. ओके. तो धन्यवाद. लवकरच भेटूया नव्या व्हिडिओसोबत. बाय.